कसे आहात मंडळी? तुम्हाला तर माहितीच आहे सध्या युद्धामुळे आपण कुठल्या परिस्थितीतून जातोय. आपल्याला 35 दिवस सिलेंडर मिळत नाही आहे, तर आपण बायका काही ना काही पर्याय शोधतच असतो. तर शहरामध्ये इंडक्शन हा एक पर्याय असू शकतो, पण गावामध्ये आम्हाला चूल हा पर्याय आहे. तर चुलीवर तर आम्ही पूर्वीपासूनच जेवण बनवतो, पण झाला प्रॉब्लेम असा की माझ्या थोडासा पायाचा प्रॉब्लेम झालेला आहे. माझ्या पायाच्या गुडघ्याची गादी झिजलेली असल्यामुळे मला खाली बसता येत नाही. मग आता काय करायचं? तर त्यावर आम्ही असा पर्याय शोधून काढला आहे की चूलच आम्ही वर घेतली आणि चूल टेबलवर घेतली आणि टेबलवर गॅससारखं आम्ही जेवण बनवायला सुरुवात केली. तर ही जी चूल तुम्हाला दिसते खाली, तर ही माझी जुनी चूल आहे आणि ही वर दिसते ही नवीन चूल आहे. ही अशा पद्धतीने आम्ही मातीवर थापून तयार केलेली आहे. तर आता एवढी सुंदर चूल आपण तयार केलेली आहे, तर म्हटलं चला ह्याची पूजा पण करून घेऊया. म्हणून मी छानपैकी ह्याची पूजा करून घेतली. छानपैकी हळद पिंजर लावून तसंच अक्षदा घालून फुलं घालून त्याची पूजा केली. कारण कुठलीही नवीन वस्तू वापरण्याच्या अगोदर त्याची पूजा तर झालीच पाहिजे आणि विशेषतः चूल पेटवण्याआधी चुलीची तर पूजा झालीच पाहिजे. त्याशिवाय आपल्याला चूल पेटवायला मजा वाटणार नाही आणि हे शास्त्र पण आहेच, तर शास्त्र पण आपण पाळलीच पाहिजे. पूजा झाल्यानंतर एक अर्धा तास जाऊ दिला आणि अर्धा तासानंतर छानपैकी अशा पद्धतीने चूल पेटवून घेतली. बघू शकता तुम्ही किती छान चूल पेटलेली आहे. आणि चूल पेटवून त्याच्यावर तवा टाकला आणि म्हटलं चला आता भाकरी करून घेऊया. आणि छानपैकी भाकरी करून घेतल्या. तव्यावर मस्तपैकी टम्म अशी भाकरी छान फुगते. छानपैकी अशी भाकरी करून घेतली आणि बटाटा चवळीची भाजी केली. चुलीवरच्या जेवणाला खरोखर वेगळीच चव असते, खूप छान चव असते. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी छानपैकी भाकरी वगैरे करून घेतली आणि केळीच्या पानात मस्तपैकी सर्व केलं. आणि गरम गरम चवळीची भाजी, भाकरी, भात, ताक, आंबा अशा पद्धतीचं सुंदर जेवण लगेच मिस्टरांना जेवायला वाढलं. चला तर मग मंडळी, आम्ही आमचं जेवण एन्जॉय करतो, तुम्ही पण तुमचं जेवण एन्जॉय करा. काय मग मंडळी, कशी वाटली तुम्हाला माझी चूल? आवडली का? जर आवडली असेल तर नक्की कमेंट करा आणि मला कमेंट करून सांगा. आता इथून पुढे तुम्ही माझ्या चुलीवरच्या रेसिपीज बघणार आहात मंडळी. तर तुम्हाला पण अशा रेसिपी बघायला आवडणार असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.